महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस, शेतकऱ्याला लवकरात लवकर अनुदान जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, नाही तर शेतकऱ्याला रस्त्यावर उतरायचं काम पडू देऊ नका. तुमचा कोणता आमदार गेला होता त्याला गावात घुसू देईना, अशी परिस्थिती निर्माण होईल. भाजप सरकारला उद्या एक बी तुमचा आमदार जे पक्षात आहे, तुमचं महायुती सरकार, त्याला डायरेक्ट लोक गावात घुसू देणार नाही. लवकरात लवकर हे करा. शेतकरी मरू राहिला, काहीतरी त्याच्यावर तरी उपाययोजना काढा ना तुम्ही. तात्काळ तरी एक तर मदत करीना झाली, पाहू घेऊ, अरे पण करा ना पटकन. फास्ट केली तर काही होणार आहे का? त्याच्याशिवाय जमणार नाही महाराष्ट्र सरकारचं. आज थोडं आहे की महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र सरकारला फास्ट जर मदत केली तर हाईन सरकार पुढं बी. सरकार काही शेतकऱ्याची मदत करीत नाही, तुम्ही काही नाही. शेतकऱ्याची मदत केली तर एक फायदा आहे ना. लवकरात लवकर महाराष्ट्र सरकार, देवेंद्र फडणवीस, लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी व दुष्काळ जाहीर करावा. हेक्टरी 50,000 रुपयाच्या पुढंच करावा. नाही तर शेतकरी आता त्याच्या वावरात पिकलेलं जेवढं आहे तेवढं ते नासच झालेलं आहे. त्याची दिवाळी तरी सुखात जाऊ द्या थोडीशी. काहीतरी तुम्ही दिलेलं त्याचा जेवढा माल खर्च झाला आहे तेवढा तरी वसूल बी नाही होत. तो खर्च लावलेला तर नुसतं ते झिरो आहे जागीच. शेतकरी मरतो. एकरी 40-50,000 रुपयाच्या पुढंच लोक खर्च करते. काय करणार आहे? जीव द्यायचा शेतकऱ्यांना तुमच्या पुढं. तुम्ही तर शेतकऱ्याला अनुदान तर काही देईना झाले. पटकन तातडीचा निर्णय घ्यावा मुख्यमंत्र्यांनी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मंजूर करावं. विमा बी मंजूर करावं दुष्काळ आणि कर्जमाफीचं तुम्ही आश्वासन दिलेलं आहे. आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी. आता तुमचं सरकार येऊन 5-6 महिने झाले, 5-7 महिन्याच्या वरच झाले ना आता. कारण मग जाहीर भिकार चोटावर नका ना गांडे हसत बसू. आम्ही हे करू ना आम्ही ते करू. करता कधी? लोक मेल्यावर करता का सरकार? जनता मेल्यावर करायचं का? तसं सांगा. करायचं असलं तसं सांगा. जाहीरपणे सांगून द्यायचं की आम्ही सर्व शेतकरी मरण तवा जाहीर करणार, असं जर सांगितलं असला फडणवीस तर पहा तुमच्या हिशोबानं काय करायचं फडणवीसला. तर देवेंद्र फडणवीसचा जाहीर निश्चित करतो. आणि आपलं मी 2 शब्द सांगितले असे हे आहे. आणि मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला घंटा वाजायला विसरू नका.